नमस्कार. आज मी आता हो जो व्हिडिओ करणारचा तो थोडंसं वैयक्तिक से म्हणजे काही व्यक्तींसंबंधित फक्त बोलणारचा. आता केंच्यो व्यक्ती तर आम्ही त्याच्यात पाहुणे बोलसा किंवा आम्ही रेसा आम्ही जगसा हे सगळं आमचे पूर्वजांवरच आहे. म्हणजे आमचे पूर्वज चले म्हणे आम्ही सांग. तर मी आधी मी जे बघितलेले असे जास्तीत जास्त जे जाणते असत त्यांचे संबंधी बोलणारचा. म्हणजे माझे लहानपणातले जाणते आणि म्हणजे अर्थातच ते आमच्या सत्रीतले जवळपासचेच त्यांचे ते सांगणार. तेव्हा त्याला लागून तुम्ही कोणी ज्यांना ज्यांना खबर आहे त्यांना ते कोण ते कळणार. ह्याच्यात कोणाबद्दल काय बरा वाईट असा बोलायचं असं माझं हेतू नाही. सगळा बराच आहे, कोणाबद्दल काहीला वाईट बोललो नाही. पण किता चुकोनी माझ्या तोंडात हे नाही झालं तर तुम्ही जरा सोडणी द्या. तर आता जाणटेबद्दल बोलायचं झालं, कोणाबद्दल बोलायचं मी सगळे जाणटेबद्दल बोलायचं नाही तर मी अगदी लहानपणात जे अगदी थोडीच वर्षा बघितले असे 5-6 जणांबद्दलच बोलणार सांग. आता सुरुवात केनथीन करू तर सुरुवात करणार झाले अगदी आमचे जवळचे नात्यातले असे जे सगळेच जाणटे त्याथीन मी सुरुवात करणार सांग. तर आता जवळचे नात्यातले म्हटले तर मी आधी एक थोडे पाटले एक 8-10 दिवस ह्याच्याबद्दल विचार करीत चलो. आणि योगायोगान माझ्या लक्षात असं आला की जे जाणटेबद्दल मी बोलणार सा त्यातले जे अगदी पहिल्यांदा दोघांची नावं घेणार ते दोघेही माझ्या आजींचे मामा. म्हणजे माझी ह्यावाटांची म्हणजे घरची आजी त्याचो मामा एक आणि माझ्या आईकडची आजी म्हणजे आईची आई त्याचोय मामा एक असे 2 जाणटे माझ्या लक्षात आले. तर पहिलं म्हणजे आमच्या घरच्या आजीचं मामा म्हणजे नारायण मराठे. माझे नावात किती गडबड बी झाली सेल झाले माहिती मग नंतर एठा लिहिसा म्हणजे माझे लक्षात प्रमाणे त्यांचं नाव नारायण. नारायण मराठे म्हणजे हे चिरेवाडचे म्हणजे जे विठ्ठल मराठे विठ्ठल शास्त्री मराठ्यांचा मी आधी उल्लेख केला त्यांचे वडील म्हणजे सध्याचं आमचं नात्यातलं म्हणजे दुसरे वाटाने नाता झालेलं जो अतुल से त्याचे पणजोबा हे नारायण मराठे. तर ह्यांना मी अगदी लहानपणात बघितलेलं आहे. ते आणि विठ्ठल मामा म्हणजे त्यांचं बोड्यो दोघे आमचे त्या येत चले लक्ष्मीपूजनाच्या वेळा. आणि ते जे नारायण मराठे म्हणजे जे आजोबा चले ते कीर्तनाचे लक्ष्मीपूजनाच्या वेळेस ते कीर्तनाच्या आधी पुराण सांगत चले. पुराण सांगत चले म्हणजे त्या गोष्टी कसा नव्हता संस्कृतच वाचत चले. ते जीवन तसे बरेच चले उंच चले बहुतेक खूप. आणि मुख्य म्हणजे वेगळा असा म्हणजे त्यांचे पाटल्या असं म्हणजे कपाळच्या पाटल्या वाटान जसं बायलांचं आंबाडोस असे तसं असं एवढं मोठं असं साधारणचं लहान नारळ कसं एक असा गुंडूक कसा झाला म्हणजे मोठा किता तरी सुरुवातीपासूनच आहे. पण त्याचं त्यांना बहुतेक काय त्रास होत नसलो म्हणजे तितकी वर्ष जगलेले आणि त्या तसाच झाला. नंतर ते कवळेला बी बहुतेक ते सगळीच जण कवळेला रेचली त्या ते वाढले. येतात दुसरं म्हणजे माझ्या आईच्या आईचो मामा म्हणजे चिंतू काका. चिंतू काका म्हणजे चिंतामणी केळकर बहुतेक हे त्यांचं नाव सांगणार. म्हणजे चिंतू काका म्हणत चला म्हणजे चिंतामणी यायचं एक नाव मला आठवचं आहे पण त्याला अचूक त्यांचं नाव आम्हाला कोणाला तसा खबर नाही. तर चिंतू काका एक अगदी एकदम वेगळं माणूस झालो. तो एकटोच चलो म्हणजे मी बघितलेलं एकटोच त्यांचा बाईल भुरगा कोणी एक घातला म्हणजे बाईल खूप लवकर वाढलेली. त्याचा माझ्या आजीचा म्हणजे त्यांची बाईल ती माझ्या आजीची बहीण म्हणजे माझ्या घरच्या आजीची बहीण काय वेगळा नाता. तर मुख्य म्हणजे चिंतू काका एक ते काळातलं वैद्य असलो. म्हणजे तो के जाऊन शिकलेलो की तर आम्हाला असा जास्त खबर नाही. तो काशा बी गेलेलो इतका मी ऐकला असेल. पण तो आमच्याकडं माझ्या लहानपणात आमच्या त्या खूपदा येत चलो माझ्याबरोबर गोष्टी करीत चलो कितीतरी चेष्टा मस्करी करीत चलो. पण तो वैद्य चलो औषधां देत चलो औषधां स्वतः तयार करीत चलो. आणि त्यातल्याची औषधां म्हणजे असं बारीक गोळे रंगीत गोळे असत चलो गोल अगदी म्हणजे ज्याला आम्ही कर्दळीची म्हणजे ज्याला आम्ही कर्दळीचं मणी म्हणसा तसंच गोळे सुचलो थोडं काळं थोडं रंगीत जसं की त्याकडे वेगवेगळे गोळे करण्याचं देत चलो. त्याच्याशिवाय तो मात्रा सुद्धा करीत चलो. मात्रा हा शब्द हाली कोणी ऐकलेला नसणार. तो आम्ही तो वाक्प्रचारात मात्रा वापरता त्याला मात्रा लागू पडलीवर असं. मात्रा हो एक अगदी कडक अशी कसली तरी औषधी संस्थेची खूप स्ट्रॉंग
आणि ती अशी लांबटशी साचली आणि ती अगदी उगाळणी घेताना अगदी एकदा त्या दोनदा फिरवायची आणि उगाळणी घ्यायची, म्हणजे चक्कर आयली की त्या जाणार झालं त्या बराबर हात चला असं एक प्रकार तेडला सरो मात्रा म्हणे. येता जो मात्र्याचे गोळ्यो मिळतात, म्हणजे ते एक गोळी अगदी कमी प्रमाणात डायल्यूट केलेली एक गोळी घेतली की काम झालं, असं मात्राच नसत. पण तो त्यातला मात्रा सुद्धा तयार करीत चलो. आणि मुख्य म्हणजे तो खूप वेगवेगळ्या ठिकाणी राहिलेलो असं आम्ही ऐकलेलं. तो वेलिंगला म्हणी राहतलो काही वर्सां आधी, त्याच्यानंतर आमच्या गावात येऊन राहिलो थोडी वर्सां. त्याचा करमळ्या कुळागर किंवा असा किती तरी शेती बिती किती तरी सरी करमळ्याला खेळ करतात हा त्यांचा किती तरी सला. त्याच्यानंतर तो म्हातारपणात अगदी तेडला बरो नाही झालो, तेडला मग तो धावेत जाऊन राहिलो. धावेतले जनार्दन केळकर बी त्यांच्यापैकी तो वंशज म्हणजे वार्षिक तो त्या जाऊन राहिलो, तो त्या वारलो जाल्यार चिंतामणी केळकर. हे दोन झाले. तर त्याच्यानंतर कोणाचं नाव घ्यायचं, तर त्याच्यानंतर आमचे अगदी जवळचे म्हणजे नात्यातले बी त्यातले नव्हे, आमचे अगदी जवळचं म्हणजे आमच्या घराच्या शेजारचं आमचं राम घाडी म्हणजे राम हरवळकर, म्हणजे येतात तुम्हाला जे नगरगावात हरवळकर असतात त्यांच्यापैकी तो राम हरवळकर जो असलो तो आमचो राखणो, म्हणजे त्याचीय गोरवां आसली आमचीय गोरवां आसली. तो आमची गोरवां राखेन येतलो. आणि घाडी म्हणजे कितें, तो घाडपण करीत चलो. घाडपण म्हणजे येताच्या भाषांतले म्हणजे मांत्रिक तंत्र मंत्र जारण मारण आणि कित्याक तो सगळ्या तेडला सुद्धा सत चला. करुणी कर्तृत्व असा मोठी कामां किंवा असे सुद्धा करत चले. ते घाडपण करणारो तो. तर त्याची मला खूप ओळख आहे. त्याच्याबद्दल मी एखादं वेगळंच हे बनयला. त्याच्याशिवाय आमच्या गावातच आमचा जो भागेली चलो कृष्णाबाई शेकार म्हणे, त्याची आई चली एक म्हातारी खूप बा म्हणे, त्याला बा म्हणत चले. ती बरी खूप म्हातारी चली. आमच्या त्याकडल्या येऊन बेसत सगळी गोष्टी करीत चली. आणि त्याचा मुख्य स्पेशालिटी म्हणजे त्याचे अगदी म्हातारपणापर्यंत सुद्धा सगळे दात अगदी पक्के झाले आणि बरे कडक आणि तसेच्या तसे सगळे दात झाले त्याचे. आश्चर्यच आहे. त्याच्यानंतर तिसरी आमच्या गावातलीच म्हातारी म्हणजे वाणीन म्हणजे आमच्या गावात जो लक्ष्मीकांत म्हणजे लहानपणापासून त्यांच्या वेगवेगळ्या भावांच्या एका दुकानात चली. त्याचे वडीलही झाले नागेश मणेरीकार, हे लक्ष्मीकांतचे वडील, त्यांचा दुकान चला. तर त्याची सासू म्हणजे आता तुम्ही जे कोणी मणेरीकार वगैरे ओळखता म्हणजे कालिदास मणेरीकार म्हणे वाळपल एक दुकानचे, त्याची आजी म्हणजे आईची आई. तर ती खूप म्हातारी झाली आणि ती अगदी हल्लीपर्यंत म्हणजे मला दिसतं येतं त्याला जाऊन की 20-25 वर्षांनी झाली सांगणार. ती अगदी माझ्या लहानपणापासून खूप म्हातारी, खूप अगदी बारीक आणि खूप सवणा कडक. ती स्वतः अगदी म्हातारपणात सुद्धा आमच्या घराशी येऊन आमच्या बावीचं पाणी स्वतः काढणी घेऊन जाऊन त्याचा स्वयंपाक कितीतरी स्वतः करीत चली. आणि कोणी याचं दुसऱ्याच हातात खायचं असा खूप म्हातारपणापर्यंत चाललेला. ती एक खूप म्हातारी. हां, ते म्हटल्याबरोबर तो नागेश मणेरीकार सुद्धा तसंच म्हातारं झालं. त्याला आम्ही खूप थोडी वर्षं बघितलेली. पण त्याच्या सासवाचा म्हणजे आधी सांगितलं कारण ती त्याच्यापेक्षा म्हातारी. याचा त्याच्याशिवाय आणि म्हातारो म्हणजे कोण, म्हणजे म्हातारो शब्द जरा चुकीचंच आहे, जास्त वयस्कर जाणतो म्हणजे कोण, तर मी बघितलेलं म्हणजे हेदोडेचं विनायक काका. म्हणजे येता जे हेदोडेला अरविंदा आणि म्हणजे माझ्या आमच्या नात्यातच अरविंदा त्याचा आजोबा तो विनय काका म्हणत चालले त्याला. आम्ही त्याला त्यांच्या त्या खूपदा जात चलो, मी खूप लहान चलो. आणि त्याचं म्हणजे तो खूप काम करीत चलो आणि अंगान असं जरासं जाड चलो. आणि त्याचा मुख्य म्हणजे त्याचा खूप मोठा असा गोल पोट चला. तर मी केडल्या जे लहानपणात माझ्या लक्षातच आहे की मी त्याच्या असं मांड्यावर बी बेसत चलो, मांड्यावर जाऊन बेसत चलो. आणि एकदम हळू त्याच्या पोटावर असं हात फिरवून विचारलं, आजोबा तुझा हे पोट इतका मोठा कसा म्हणे. म्हणजे जरा आश्चर्याची गोष्ट आहे. मला तुझा विचार काय भय दिसत नसलं. मग सगळे हसू लागले, तुझा पोट मोठा कसा म्हणून विचारला म्हणे. तर एकटा तरी इतकेच खूप जाणते लक्षात सर. आणि कोणी 1-2 उरलेच होतील नंतरचे, ते मग पुढच्या व्हिडिओत घेऊया. तर काही असे जाणत्यांच्या गजाली मी सांगणार सा. हे अगदी थोडीच वर्षां बघितलेले जाणते. हो भाग मी आता नंतर रेकॉर्ड केलं असेल 2 दिवसांनी. खरं तर मी काल तो होच व्हिडिओ पूर्ण करणे फेसबुकवर घातलं सुद्धा. आणि मग लक्षात आयला, अरे एक महत्त्वाची व्यक्ती अगदी उरली. त्याच्याशिवाय हे लक्षात आयला की माझं हे बनियानाचं असं हात ह्या हातीन म्हणजे बनियानाचं हात टी शर्टाचं बाहेर राहिलेलं. आता टी शर्ट म्हटल्या वेळेला हे लक्षात आयला की आधी असल्या कपड्यांना किती म्हणत चले, टी शर्ट नसलेच त्याडला, पण अंगात घालायचे कसल्याही कपड्याला अंगी म्हणत चले. हे असं वेगळाच, पण परत मूळ पदावर असा. तर सगळ्यात अगदी महत्त्वाची व्यक्ती आणि सगळे अगदी घरची म्हणजे आमचे नगरगावातलीच दामलेंतलीच जन्म झालेली म्हणजेच माझ्या वडिलांची आत्या.
त्याचं याचं फाटल्या कोण नाही. आणि ती लहानपणात अगदी थोडीच वर्षं बघितलेली, कारण त्याला विसरे नाका पण मी विसरलो. हे बा असं हसे आपण आपल्या जाणट्यांना विसर केडला. तर माझी ती आत्या, म्हणजेच आम्ही त्याला कट्टरीची आत्या म्हणत झालो. कट्टरी म्हणजे कट्ट असं शब्द जर म्हटलं जाल्यार म्हणटाना तसं म्हणतात, पण खरा तसा न्हय. खरा गावाचं नाव कडतरी, आम्ही म्हणटाना कट्टरी म्हणत झालो. तर माझी कट्टरीची आते. कट्टरीची आते म्हणजे कशी, तर ती म्हणताना आतेच म्हणत झालो. माझी खरी आते आजी म्हणायची, की म्हणजे वडिलांची आत्या म्हणजे आते आजी म्हणायची, पण त्या कट्टऱ्याची आते असाच म्हणत झालो. तर ती आमच्या त्या लहानपणात माझे येत झाली. धवा कापड नेसत झाली. तर धवा कापड, तांबडा कापड वगैरे त्याच्याबद्दल मी आणि वेगळे व्हिडिओ करावे लागणार. आधीच्या जो वयस्क नवरो नसलेलो बायलो असतल्यो त्यो धवा किंवा तांबडा कापड नेसत चल्यो तेडला. तर ती धवा कापड नेसत चली. आणि महत्त्वाचं म्हणजे ते आमच्या त्या येऊन राहत चली, म्हणजे आमच्या त्या म्हणजे माहेरात येऊन राहत चली थोडे दिवस केडल्या मधल्या. त्या मनान बरी चली, जीवान बारीक चली पण चालत फिरत चली. त्याचं महत्त्वाचं म्हणजे त्याला मांजरा आवडत चली. मांजरा आवडत चली म्हणजे ती मांजरानं असा बरा करायचा, आणि मुख्य म्हणजे ते मांजराचे कान असे उलटे फोल्ड करायचे आणि असंच मजा म्हणे. ही एक त्याची सोय. आणि गोष्टी सांगत चली मला केडल्या येतात, त्याच्यापेक्षा जास्त लक्षात नाही माझे. महत्त्वाचं म्हणजे ती कडतऱ्याचे नैनेंकडा दिलेली, म्हणजे बहुतेक कणी येता जे चितपावनीचो प्रसार आणि प्रचार करतात तो अशोक नैनो जसे त्याची बहुतेक काकी सेल, नक्की मला खबर नाही, काकी चुलत काकी कोणतरी सांगा. त्याचं नाव म्हणजे खरं नाव किती आता कोणाला तसं खबर नाही, आणि आता मिळेल का नाही ती सुद्धा शंकाच आहे. कारण काय झालं, त्याची तशी रेकॉर्ड मिळण्याची शक्यता अगदीच कमी, कारण पुढा कोण नसल्या कारण. पण त्याला फटला म्हणत सगळे. फटला हे एक निकनेम म्हणता येते गोव्यातला. खूप जणांना असा फटला म्हणतात. तर ही मध्याच येता घातलेली एक व्यक्ती जी महत्त्वाची घालायचं विसरली आणि उरली, म्हणून मी मध्यात व्हिडिओ घातलीचे. पुढचा व्हिडिओ पुढे चालू होणार आहे. मी आत्तापर्यंत जी नावं सांगितली जाणट्यांची, ज्यांचा उल्लेख केलो त्याचे त्यांनी 1-2-4 उरले. म्हणे आता मी 2 दिवसानंतर हो व्हिडिओ पुढा चालू करसा. थोडं लांब येईल चालसे, कारण एकाच व्हिडिओत जितके महत्त्वाचे सगळेच जास्त जाणटे झाले बरासे. तर इथं कोण उरले, तर आमच्या गावातूनच सुरुवात करूया आधी. त्याच्यानंतर 2 मे बाहेरले सांगणार. बाहेरले म्हणजे करमळ्याचे. तर आमच्या गावातलं तसं जाणतो म्हणजे गणपत काका. गणपत काका म्हणजे शाणू काकाचे वडील, म्हणजे आता जो गजस आहे, गजानन वजे, त्याचे आजोबा. तर गणपत काकासुद्धा मी अगदी लहान असताना बरंच म्हातारं झालो, आणि त्याला दमेचा आजार झालो. तो बहुतेक कणी बरं नाही असाच साथ झाला, आणि तो जीवान असं तसं कृश झालो, खोकीत बिकीत झालो सारखं. तर त्याला बघितलेलं आठवतं, म्हणजे त्याला बरीच वर्ष बघितलं असं, म्हणजे 5-6 वर्ष तरी बघितलेलं असणार. पण त्याची आठवण म्हणजे नंतर करता तो जास्त त्याचा जास्त जो वय झाला आणि त्याचं दमो जास्त बळावलो, आणि तो हळूहळू कमी मग वाढलो. तर त्याच्याबद्दलची आठवण म्हणजे अशी की मला दिसते बहुतेक मी सगळ्यात पहिल्यांदा एखादो माणूस म्हातारो हसे आणि तो नंतर वारसे. वारलो हो शब्द तसं आमच्या चितपावनीत नाही बहुतेक, सरळ त्याला मेलोच म्हणतात, पण बरा दिसत नाही म्हणून मी वारले म्हटलं. गेलो हो शब्द ते मानन बरो, म्हणजे मध्या हे शब्दसुद्धा मी असे घोळ येणार. तर तेडल्या म्हातारपणात तो जेडला अगदी जास्त हे झालं, तेडल्याची आठवण म्हणजे आता तुम्ही म्हणाल गजाली सांगायचं म्हटलं किताही सांगते असं म्हणणार. तर मी तेडला बघितलेला लक्षात से म्हणजे आजूत म्हणजे पटकरणी कोणाला सगळ्यांना कळायचं नाही की आता आजूत म्हणजे इनिमा, म्हणजे त्याला शेवट अगदी मग इनेमा लावायचं झालेलो, आणि म्हणे त्यांनी तो इनेमा हाडलेलो. भिंतीचे वरती असा एक भांडा टांगेचा, त्याला एक पाईप, आणि ते पाईपाला खालती तोटी. पुढचा तुम्हाला खबरच आहे. तसा मी सगळ्यात आधी लहान भुरग्यांचा आजूत बघितलेला ते कवळेला पेंडसेंकडा. तेडला मला तो लहान भुरग्यांचा आजूत म्हणजे बसीचं हॉर्न बिन कसं दिसत असेल. तुम्ही हसाल पण या गोष्टीसुद्धा कळेल. त्याच्याशिवाय माझ्या आठवणीतलं नाही.
पण दुसरं म्हणजे त्याचंच म्हणजे गणपत काकाचो भाऊ बाबे दादी, त्याचा घर शेजारीच चला. मी त्याला बघितलेलं आठवत नाही, पण साधारण तो बहुतेक माझ्या जन्माच्या नंतर सुद्धा चलो. त्याची आठवण म्हणजे इतक्याचसाठी की त्याचा जा लहानसा घर चला आणि अजूनही तसं आहे बहुतेक. ते घराच्या पडव्यात पोहू कांड्याची लाट असली, म्हणजे ती शानूकाकाची लाट किंवा त्यांची कॉमन लाट किती असेल. आणि आम्ही नंतर हालेसुद्धा बरेच वर्षापर्यंत म्हणजे नगरगावातली आमची सगळ्यात शेवटची पोहू कांड्याची लाट मला खबर आहे ती अजूनही ती. आता अजूनही आहे का नाही मला खबर नाही. त्याच्यावर आम्ही पोहू कांड्यामध्ये जात चला. आमच्या घराची लाट झाली पण मग ती जुनी झाली, मग परत ठीक केली नाही. आणि बाबे दादी म्हणजेच प्रसाद खाडीलकरचे आजोबा, त्याच्या आईचे वडील. आता त्याच्याशिवाय आमच्या गावातलं आणि एक जाणतो वयस्क म्हणजे तातू फौजदार. म्हणजे फौजदार म्हणजे फौजदार. आता मराठी आमच्या चितपावनीत म्हणताना लिहिताना सुद्धा फौजदार लिहित असतील मला खबर नाही, पण आमच्या चितपावनीत म्हणताना कोकणीत सुद्धा म्हणताना फौजदार म्हणत चले. पोतदार हे सुद्धा नाव तेथूनच आलेलं असेल बहुतेक मराठीतला. तर तो गावाचं असं मुख्य कसं तेडलाचो म्हणजे सरकारानं नेमलेलो का कसं तर मला खबर नाही. त्यातला काय ग्रामपंचायती येतात असला नसला, पण गावाची साधारण एकंदरीत देखरेख आणि ह्याचा जबाबदारी घेण्यासाठी तो एक माणूस नसलो, त्याला फौजदार म्हणत चले. तो तातू फौजदार, तो आमच्या गावातच चलो. त्याची मला आठवणच आहे. तो म्हणजे फौजदार चलो. त्याच्याशिवाय तो असं मानाला कण बी नाही आली की तो कण काढीत चलो. म्हणजे आम्ही त्याच्याकडे जात चलो, त्या उभा राहायचा. तो पाठल्या उभं राहिली किता तरी पुटपुट पुटपुट असे मंत्र किता तरी म्हणत चलो आणि मग ती कण काढली असं म्हणत चले. आता तातू फौजदार म्हणजे माझं फेसबुकवर एक जो मित्र आहे विजयकुमार नावेलकर म्हणजे त्याचे आजोबा. आता सगळ्यात शेवट सांगसान ते सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे करमळ्याचे भाऊ काका गाडगीळ. भाऊ काका म्हणजे कोण असा तुम्ही म्हणाल तर सध्या मिलिंद गाडगीळ जसं आहे त्याचे आजोबा म्हणजे यशवंत काकाचे वडील. त्यांना मी अगदी पक्के बघितलेले बरेच लक्षात असतात, पण तरीसुद्धा थोडीच वर्षात 2-3 वर्षां बघितले सध्या. तर भाऊ काका म्हणजे गोरे उंच आणि कपड्याला कायम असं फेटोस असलं आणि ते सगळीकडे असे चालत बिलत जात असले. त्यांची महत्त्वाची गोष्ट म्हणजे माझ्या आजीला म्हणजे माझे वडिलांचे म्हणजे वडील काका त्यांचेसुद्धा लहानपणात खूप मोठा आर्थिक संकट आलेला. त्यातला त्यांनी त्याला म्हणजे भाऊ काकांनी त्याला खूप मदत केलेली. म्हणजे आर्थिकच मदत करायची गरज झाली, पण ती काय स्वतः करू शकत नसले. मग त्यांनी आणि 1-4 जण लोक जमा करणी. त्याच्यात वाळपईचं वसंत करपेचे वडील सणार करपे म्हणे एक दुकानदारचे त्याचे वडील असे सगळ्यांनी मिळून आजीला मदत करणे त्या संकटातून बाहेर काढलेली हे आजी सांगत झाली. त्याच्याशिवाय भाऊ काकांची बाईल म्हणजे यशवंत काकाची आई ती सुद्धा आमच्याकडं येऊनी खूपदा येऊनी अशी संध्याकाळची बी बेसत झाली. ती तशी जीवान बरीच जाड झाली आणि मग त्याच्या मांड्यावर बी बेसत झालो आणि कित्या गोष्टी सांगत झाली. आता बहुतेक माझ्या आठवणीतले सगळे जितके जाणते झाले तितके झाले आणि उरले असतील, पण महत्त्वाचे जितके झाले तितके सगळे झाले. आणि हे सगळे जाणत्यांना लागूनच आम्ही जसा उदाहरण दिला की जर ते भाऊ काकांनी त्याला आजीला मदत केली नसली जाल्यार आजी सांगसे की तुमचा कुळागर उरणार नसला, आम्ही सगळे एठातून कारा तरी जायचा होणार झाला. म्हणजेच आमचे जाणते सत त्यांची आठवण ठेवली. तुम्ही अशा जाणट्यांच्या गजाली सांगा की काय पुढल्या व्हिडिओपर्यंत तुम्ही दुसऱ्या व्हिडिओचे तुमच्या व्हिडिओचं तुमच्या गजालींचं थोडंसं मनातल्या मनात तयारी करा.